चला तर मग आपला प्रवास आपण सुरू करूया. पहिलं फंक्शन मध्ये काय शिकायचं बघा, नीट ऐका. फंक्शन मध्ये शिकायचं इरॅशनल फंक्शन. इरॅशनल फंक्शन फंक्शन मध्ये आपल्याकडे आहे इरॅशनल फंक्शन. याच्या अगोदर पॉलिनॉमियल फंक्शन पण येतं आणि पॉलिनॉमियल फंक्शनचं डोमेन आर येतं, रिअल नंबर येतं, तिथं काही प्रॉब्लेम नसावा. इरॅशनल फंक्शन मध्ये मोस्टली आपल्याला बघायला मिळतं हा फॉर्मॅट. स्क्वेअर रूट मध्ये, नीट ऐका, स्क्वेअर रूट मध्ये इनपुट दिलेलं असतं. स्क्वेअर रूट मध्ये इनपुट दिलेलं असतं विद्यार्थी मित्र. मग याच्यामध्ये पहिलं येतं ते स्क्वेअर रूट फंक्शन येतं. आता लक्ष द्या, स्क्वेअर रूट फंक्शन इथं सीईटी क्वेश्चन विचारते काय, स्क्वेअर रूट मध्ये इनपुट आहे, ठीक आहे. काय याचं डोमेन? याचं डोमेन आहे काय म्हणतोय हा, जे इनपुट असेल ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असलं पाहिजे. समजतंय? स्क्वेअर रूट फंक्शनचं डोमेन असतं इनपुट हमेशा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आहे का नाही सोपं? आहे. मग आता बघा, एमएसटी सीईटी क्वेश्चन विचारू शकते आपल्याला. काय क्वेश्चन आहे? y is equal to root x minus 1 फाइंड डोमेन. चला तर मग पाहू. तुम्ही बघा बरं, सांगा मला डोमेन काय असतं, बोला. हा, तुम्ही बोलताय इनपुट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सांगा विद्यार्थी मित्र हो, इनपुट काय आहे? याला म्हणायचं इनपुट. ओके, म्हणजे x मायनस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तर आपलं आन्सर आलं x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आहे का नाही सोपं? खरंच सोपं आहे. हो, अगदी मनापासून अभ्यास करा. मीही मनापासून शिकवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही साथ द्या मला, मी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील ह्या दृष्टिकोनातूनच मदत करेल 100%. हा, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो, मार्क्स जर मिळवायचे असतील तर सीईटी मध्ये आपल्याला खूप चांगले चान्स आहे. ऑलरेडी आपण अभ्यास सुंदर केलेला आहे. तर मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की व्हिडिओ स्किप करू नका. असं तुम्ही डोक्यातून काढून टाका की 5 मिनिटांमध्ये मला फंक्शन येईल. नो, तसं येत नाहीये. लक्षात ठेवा, 15 वर्ष झालं आम्ही शिकवतोय, ऑफलाईन लेक्चर्स घेतोय, त्यामुळं माहिती आहे डायरेक्ट फंक्शन येणार नाही. तुम्ही व्हिडिओ थ्रू चला, तुम्हाला 100% येणार. आता बघा, आता मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारतो. हा, स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर मायनस 1 आहे, परत तेच आहे, डोमेन विचारलाय. सांगा मला इनपुट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. चला तर मग क्वाड्रॅटिक आहे, याला क्वाड्रॅटिक म्हणतात. त्याचे फॅक्टर काढलेत आपण 2. हो सर, 2 फॅक्टर काढलेत, x मायनस 1 आणि x प्लस 1. आता लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी मला म्हणतील होय सर हे साइन कन्व्हेन्शन कसं द्यायचं. हो, साइन कन्व्हेन्शन कसं द्यायचं, हे जे साइन कन्व्हेन्शन आहे त्याच्यासाठी आपल्याला वेव्ही कर्व मेथड शिकावं लागतं. वेव्ही कर्व मेथड हे जर आपण शिकलो विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा, वेव्ही कर्व मेथड जर आपण शिकलो तर आपल्याला हे साइन देता येतात. चला तर मग मी इथंच सांगतो तुम्हाला. तुम्ही फॅक्टर काढले. हो, हे जे लाईन आहे ह्याला नंबर लाईन म्हणायचं. हे रिअल नंबर असतात त्याच्यावरती. ओके, तर चला आपण इथंच मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिला क्वेश्चन, हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट 0 कधी होईल? x ची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर. हा सर, x ची व्हॅल्यू 1 ठेवली तर हा 0 होईल. हा 0 कधी होईल? x ची व्हॅल्यू -1 ठेवली तर. हो, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येतंय का, आपण जे डोमेन आहे हे जे r आहे ते आपण डिवाइड केलेलं आहे इंटरवल मध्ये. किती इंटरवल आहे? 3. हा आहे आपला फर्स्ट इंटरवल, हा आहे आपला सेकंड इंटरवल, हा आहे आपला थर्ड इंटरवल. ठीक आहे. तुम्ही जर मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज पाठवला आणि रिक्वेस्ट पाठवली, जे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतायत त्यांनी जर मला रिक्वेस्ट केली तर मी वेव्ही कर्व मेथड साठी सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. तुम्ही मला रिक्वेस्ट करा, मी तुमच्यासाठी हजरच आहे. लक्षात ठेवा. तर मग चला आता आपण एक काम करूया.
हा जर 1 येत असेल तर आता हे बघा, हे डार्क, ह्याला म्हणतात कन्सिडर करणं, हे ना, हे डार्क कसं डिसाईड करायचं? चला ठेवा इथं 1 ठेवा, हा ब्रॅकेट 0 झाला. 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हो सर, म्हणजे 0 इज इक्वल टू 0, तर हा कन्सिडर होतोय. हा कन्सिडर होतोय का? होतोय, म्हणून दोघांना डार्क केलं. ओके, आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन यूज करायचं आहे. सांगा, हे क्वाड्रॅटिक आहे. हा, याच्या बाहेर प्लस साइन आहे. हो, नीट ऐका. ऑलवेज स्टार्ट फ्रॉम राईट हँड साइड. राईटनी सुरू व्हायचं, प्लस साइन द्यायचं. हा, आता क्रॉस कुणाला करतोय आपण? क्रॉस कुणाला करतोय? 1 ला. हा 1 कुणाचा क्रिटिकल पॉइंट आहे? ह्या ब्रॅकेटचा. हो, आणि ह्या ब्रॅकेटच्या डोक्यावरती डिग्री कशी आहे? ऑड डिग्री असेल तर चेंज, प्लसचं काय होणार? मायनस. आता तुम्ही इकडून इकडे येताना कुणाला क्रॉस करताय? क्रिटिकल पॉइंट -1. कुणी दिला -1? ह्या ब्रॅकेटनी दिला. मग जर ह्या ब्रॅकेटनी दिला असेल तर त्याची डिग्री किती? ऑड, तर काय येणार? प्लस. साइन कन्व्हेन्शन झालं. आता मला सांगा, ही इनइक्वालिटी कशी पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 चा अर्थ काय? पॉझिटिव्ह. इकडं कन्सिडर होणार, कारण इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडं पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे आपलं डोमेन आलं आणि आपलं आन्सर आलं x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 भी चलेगा और x लेस दॅन ऑर इक्वल टू -1 भी चलेगा. दोनों भी चलेंगे, है ना? तर हे आपलं आन्सर आहे. इन्फिनिटी ऑलवेज ओपन असते मित्र हो. ऑलवेज ओपन करा इन्फिनिटीला. आणि नीट बघा, -इन्फिनिटी टू -1 पहिला इंटरवल, और म्हणजे युनियन दुसरा इंटरवल. ठीक आहे, अशा वेनी आपण क्वेश्चन कंप्लीट करू शकतो. आहे का नाही सोपा? खरंच सोपं आहे रे, खरंच सोपं आहे. माझ्या 11 आणि 12 चे स्टुडंट्सला रिक्वेस्ट आहे, अवघड नाहीये, पण समजून घेतलं तर. आपण समजूनच घेत नाही, आणि आपण समजून जर घेतलं तर 100% आपल्याला येणारा क्वेश्चन सुटणार आहे. रिमार्क काय? कधी कधी स्क्वेअर रूट डिनॉमिनेटर मध्ये येईल, असं येईल डिनॉमिनेटर मध्ये, त्यावेळी इथलं इक्वल नाही, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 इनपुट. समजलं? डिनॉमिनेटर मध्ये जर स्क्वेअर रूट आलं तर इनपुट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. चला तर मग याच्यावरती पण एक क्वेश्चन बनवू आपण. आपल्याला क्वेश्चनची काही कमी नाही, क्वेश्चन भरपूर आहेत. चला तुमच्यासाठी लगेच क्वेश्चन बनवू. सर एमएसटी सीईटी काय विचारेल? घे क्वेश्चन, घे बाळा. एमएसटी सीईटी काय विचारेल बघ. सर एपेक्स देईल 1 अपॉन सपोज 9 - x². ठीक आहे, बुक मधला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, चला. तर मला याचं डोमेन फाइंड करायचं आहे. सर फाइंड डोमेन. जर व्हिडिओ आवडला तर सरांना व्हिडिओमध्ये लाईक करा, कमेंट करा, साथ दिली पाहिजे. चांगल्या कंटेंटला चांगलं म्हणलंच पाहिजे. समजतंय? माझी रिक्वेस्ट आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला, ज्याला आपलं आयुष्य बदलायचं आहे, जर आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला खूप कष्ट केलेच पाहिजेत. आणि मी तुमच्या बरोबर आहे, ज्ञानादी इन्स्टिट्यूट आपल्या बरोबर आहे. तर व्हिडिओच्या का माध्यमातून होऊ द्या. तर व्हिडिओ बनवून आम्ही तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न 100% करत आहे, आणि असं करूच आपण पुढं पण. तर बघा, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले पाहिजेत. आणि व्हिडिओज येणार आहे, मी लाईव्ह येणार आहे. समजतंय? चला तर सांगा मला कंडिशन काय? इनपुट ग्रेटर दॅन 0, 9 - x² ग्रेटर दॅन 0. विद्यार्थी मित्र, याचे फॅक्टर 2 पडतील, 3 - x आणि 3 + x. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरिएबलच्या समोर प्लस साइन असावं. हा म्हणजे काय? मायनस बाहेर कॉमन घ्या. हा सर. ओके, आता तुम्हाला माहितच आहे
हा मायनस रिमूव्ह करायला मला मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल बोथ साइड, आणि मायनसनी जर मल्टिप्लाय केलं तर हा येईल एक्स मायनस 3, हा येईल एक्स प्लस 3, इनइक्वॅलिटी चेंज. आता आपल्याला यूज करायचे साइन कन्व्हेन्शन. वेविकर चला सांगा इथं किती, -3. हे ब्रॅकेट सर -3 ला 0 होत आहे, आणि इथं येणार +3. ठीक आहे. गंमत अशी आहे की आपला जो इंटरवल आहे ह्यांच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, पण आता गंमत अशी आहे की हे स्ट्रिक्टली असल्यामुळं हे दोघंही आपल्याला कन्सिडर करायचे नाही. कन्सिडर करायचे नसेल तर फॉलो वापरा. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन, याच्या बाहेर कोणतं साइन आहे, प्लस, तर सुरुवात प्लसने, इथून इथं येताना मायनस, कारण मध्ये काय येतं +3. +3 याचा क्रिटिकल पॉइंट आहे, लक्ष द्या, समजून घ्या. डोक्यावरती डिग्री ऑड आहे त्यामुळे चेंज, ऑड असेल तर डायरेक्ट चेंज करा. चला, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. आता सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय पाहिजे, हे ओव्हरऑल कसं पाहिजे, <0. <0 असेल तर निगेटिव्ह, म्हणून आपण हा कन्सिडर करणार, आणि आपला आन्सर आला. ठीक आहे. तर आपलं डोमेन आलं -3 to 3. आहे की नाही सोपं? लाईक करा, विसरू नका, शेअर पण करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना पण पुढे जाऊ द्या. आपणच फक्त शिकायचं, हा स्वार्थीपणा सोडून द्या. सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. चांगला कंटेंट असेल कुणीही शिकू द्या. चांगलं काही माहिती झालं तर जगाला सांगा, कारण त्यातून काय होईल, प्रत्येक आपला भाऊ बहीण पुढे जाईल, आणि आपण उभं राहिलो तरच आपलं घर उभं राहील. लक्षात ठेवा. म्हणून चांगला अभ्यास करा, चांगला प्रयत्न करा. ठीक आहे. जायचं पुढं. ठीक आहे. खूप शिकण्यासारखं भरपूर आहे. चला, मी स्क्वेअर रूट बद्दल तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर स्क्वेअर रूट नंतर कोणतं फंक्शन असं आहे की जे तुम्हाला ते विचारतील. स्क्वेअर रूट म्हणजे इरॅशनल फंक्शनचा डोमेन 100% विचारतील ते. त्याच्यानंतर काय विचारतील, लॉगॅरिथमिक फंक्शन जर तुम्हाला काय विचारतील, डोमेन विचारतील. चला, तर लॉगॅरिथमिक फंक्शन हे असं असतं. हो, हे शिकवायची स्टाईल आहे आपली, है ना, शिकवायची स्टाईलच आहे, अलग स्टाईल आहे. आपल्या स्टाईलनी समजून घे, सगळं सोपं आहे. तर एक फंक्शन आहे, हे इनपुट व्हेरिएबल असतं इथं, लॉग इनपुट बेस. कधी कधी असं दिसतं बुकमध्ये, काय रे डोमेन, बोला, येत आहे तुम्हाला? डोमेन असतं इनपुट हमेशा ग्रेटर दॅन 0. हो, डोमेन इनपुट हमेशा ग्रेटर दॅन 0 असतं. तर हे बुकमध्ये तुम्हाला अशा 2 केसेस पाहायला मिळतील. एका केसमध्ये जर बेस फ्रॅक्शन असेल तर ते डिक्रीजिंग फंक्शन असतं. हे म्हणते डिक्रीजिंग, त्याला म्हणायचं डिक्रीजिंग फंक्शन, आणि ते आहे इन्क्रीजिंग. तर लक्षात घ्या, हे एरो इंडिकेट फंक्शन कोणत्या टाइपचं आहे. तर फंक्शन आहे डिक्रीजिंग, आणि दुसरं फंक्शन आहे इन्क्रीजिंग. क्लिअरिटी आली? इन्क्रीजिंग कधी असतं, इथं लिहून ठेवतो मी तुमच्यासाठी. बेस ग्रेटर दॅन 1 असेल तर इन्क्रीजिंग असतं, आणि बेस लेस दॅन 0 to 1 असेल, 0 to 1 मध्ये असेल तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, त्याला डिक्रीजिंग. ओके, चलो. तर हे मध्ये ग्राफ्स आहेत, हे ग्राफ बद्दल मी बोलत नाहीये. आपण डायरेक्ट क्वेश्चनला येऊया. ह्या क्वेश्चनला अतिशय सुंदर क्वेश्चन, समजून घ्या. क्वेश्चन आलेले येतील, डोमेन वरती क्वेश्चन येतो की तुम्हाला ते विचारतील, फाइंड द डोमेन, फाइंड द डोमेन. तर असा क्वेश्चन येईल, लॉग बेस 3 दिला, x² - 5x + 6. तर कधीही डोमेन असेल तर आपल्याला माहित पाहिजे इनपुट हमेशा ग्रेटर दॅन 0. इनपुट हमेशा ग्रेटर दॅन 0 टाका. इनपुट x² - 5x + 6 ग्रेटर दॅन 0. बघा, फॅक्टर काढा, वेव्ही कर्व वापरा. वेव्ही कर्व वापरून तुम्हाला आन्सर
आलेलं आहे. है की नाही? आता 2 आणि 3 सोडून बोलायचंय आणि मधला पोर्शन सोडून द्यायचा आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे रॉंग आहे. तुम्ही विचार करून बघा. हे बरोबर आहे, हे रॉंग आहे. का? कारण ह्या केसमध्ये डीएफ मध्ये म्हणजे डोमेन मध्ये 2 राहतोय आणि आपल्याला आर मधून 2 पण काढायचा आहे, 3 पण काढायचा आहे आणि मधला पण पोर्शन रिमूव्ह करायचा आहे. म्हणून हे करेक्ट आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीनं नोट्स लिहिलेल्या असतात. त्या ऑफलाईन लेक्चर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. तर हे होतं आपल्या आजच्या लेक्चर मधला 2 फंक्शन 3 फंक्शन मी घेतलेले. तर तुम्ही हे व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं पहा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. मी थोड्याच दिवसात लाईव्ह लेक्चर्स घेणार आहे. तर तुम्ही लाईव्ह लेक्चरसाठी रेडी राहा. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या एक्झामसाठी ज्ञानादी इन्स्टिट्यूट सुद्धा तुमच्याबरोबर आहे हे तुम्ही विसरू नका. कारण आपल्याला माहिती आहे आमचा विद्यार्थी हा गावाकडचा विद्यार्थी पुढेच गेला पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी त्याला कंटेंट पाहिजे. तर कंटेंट येतोय, यूज व्यवस्थित करा. धन्यवाद.